नमस्कार शेतकरी मित्रांनो. 4-5 दिवसाआधी मी कपाशी कुट्टीचा जो व्हिडिओ टाकला होता की त्यात बरेचसे शेतकरी म्हटले की दादा कपाशी कुट्टी केल्यानंतर जी खुटी असते ती खुटी जेव्हा आपण रोटर करतो त्यावेळेस ती निघत नाही, म्हणून आम्ही कुट्टी करत नाही, सहसा कपाशी काढून घेतो. पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, आता मी ज्या शेतात उभं आहे हे बघा, त्या शेतात त्या शेतकऱ्यांनी कपाशीची कुट्टी केली आणि त्या खुट्या आता पण उभ्या आहेत, पण रोटरच्या साहाय्याने ती खुटी पूर्णपणे निघते. तुम्हाला मी ती खुटी आता दाखवणार आहे आणि ते त्या शेतात रोटर कसं झालंय ते पण दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नको करा. हे बघा शेतकरी मित्रांनो, या शेतात ह्या शेतकऱ्यांनी कपाशीची कुट्टी केली होती आणि ह्या शेतात या कपाशीची खुटी राहिलेली आहे. आता तुम्ही म्हणता की खुटी लागत नाही, तर एक वेळेस बघा, या शेतात त्या शेतकऱ्यांनी आता रोटर चालूच आहे आणि तुम्ही बघताय की खुटी निघत नाही, तर बघा एक वेळेस नक्की बघून घ्या की खुटी निघते की नाही. आता जो शेतकरी आहे त्या शेतात जे रोटर चालू आहे ते रोटर बघा कसं काम करतंय, आपण ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, शेतात रोटर मारलं नाही, या खुटी तर दिसत नाही, पण जमीन पूर्ण भुसभुशीत झाली आहे. तर अशी शंका न ठेवता मित्रांनो, तुम्ही कपाशी कुट्टी केली तरी चालेल. सांगायचा उद्देश एकच की तुमचं काम पटकन होतं आणि कमी पैशात होतं. ज्यांच्याकडे पाणी कमी असतं त्यांना लवकर पेरणी करायची घाई असते, त्यांनी कपाशी कुट्टी करून ह्या प्रकारे जर रोटर मारलं तर तुमचे 100% दिवस आणि पाणीच सगळं वाचतात मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, राम राम, जय जवान जय किसान.